आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामांचा वेग मंदावला असून टक्केवारीमुळे कामे रखडली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। मागील 20 वर्षांपासून अति धोकादायक असलेल्या कांदा बटाटा मार्केटमधील पुनर्विकास तसेच अनेक महत्त्वाचे प्रकल्प अधिकारी, ठेकेदार, संचालक मंडळ यांच्या टक्केवारीमुळे रखडल्याची तक्रार नेहमी आपल्या कानावर येते। याबाबत अनेक वेळा तक्रारी आल्यानंतरही या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येते, अशी प्रतिक्रिया माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे। हायकोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे। व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत, प्रशासनाला यामध्ये प्रचंड काही लोकांना पैसे कमवायचे आहेत, व्यापाऱ्यांचा फायदा कमी किंवा व्यापाऱ्यांवरती जास्त बोजा टाकायचा आहे। जसं आमच्या 14 मार्केटला FSI घोटाळा करायचा असेल तसं कांदा बटाटामध्ये तशाच प्रकारचं त्यांचं बाजार समितीचं नियोजन असेल। काही व्यापारी सहमत असतील, काही व्यापाऱ्यांची भूमिका विरोधात असेल, काही व्यापाऱ्यांची स्पष्ट भूमिका असेल की आमच्यामुळे आम्ही इथे APMC मध्ये व्यापार करतो म्हणून हा बाजारभाव वाढलेला आहे, म्हणून आमच्या व्यापाऱ्यांचं हित पहिलेच जपावं। परंतु यांच्या गोंधळामध्ये व्यापारी, ट्रान्सपोर्टर, हातगाडी कामगार, महिला कामगार, मेहता कर्मचारी हे सगळे एकदम वाईट परिस्थितीमध्ये काम करतात। पणन मंत्री अब्दुल सत्तार आले होते, स्वतः व्हिजिट केले होते। त्यांनी म्हणलं होतं की 100 दिवसात आत आम्ही हा अति धोकादायक मार्केटचा आम्ही मार्ग लागणार। तो काय झालं? काय नाही, 100 दिवस जाऊ दे, 1 वर्ष जाऊ दे, हे सगळं सेटिंग आहे। जोपर्यंत याच्यामध्ये सेटिंगची काय देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत रिडेव्हलप होत नाही, हेच प्रश्न आहे। बाकी सगळं ओपन आहे। कांदा बटाटा मार्केट गेल्या 20 वर्षांपासून महापालिकेने अति धोकादायक घोषित केले आहे, तरी सुद्धा या मार्केटमध्ये व्यापार सुरू आहे। वेळोवेळी या मार्केटमध्ये स्लॅब कोसळणे व ते कामगारांच्या डोक्यावर पडण्याची घटना देखील घडलेली आहे। या अति धोकादायक मार्केटला 20 वर्षांपासून टेकू लावून गटार लाईन नसताना साफसफाईचे काम, रस्त्यावर दिव्यांचे काम, दरवर्षी रस्त्याच्या डागडुजीचे निकृष्ट कामे, फुटपाथ निकृष्ट दर्जाचे तयार करून बाजार समितीच्या तिजोरीवर करोडो रुपयांचा डल्ला मारण्याचे काम मार्केट अभियंत्याने या दरम्यान केले आहे। या मार्केटमध्ये पणन मंत्री सुभाष देशमुख, बाळासाहेब पाटील, अजितदादा पवार व 100 दिवसात मार्केटचा पुनर्विकास मार्गी लागणार सांगून जाणारे आत्ताचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे येऊन सुद्धा अद्याप पुनर्विकासाला सुरुवात नाही। याचे कारण मार्केट संचालक व मार्केट उपअभियंता असल्याचे बोलले जात आहे। ज्यावेळी मंत्री मार्केटच्या पाहणी दौऱ्यासाठी येतात त्यावेळी त्या मंत्र्यांना मार्केटमध्ये फिरवतात व नंतर मार्केटच्या पुनर्विकासाचा नवीन तयार केलेला व्हिडिओ दाखवला जातो आणि त्या मंत्र्यांना लॉलीपॉप दिलं जातं। अशा प्रकारे मार्केटच्या पुनर्विकासाचा खेळ सुरू आहे। कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकासासाठी मंत्री, बिल्डर, आर्किटेक्ट, संचालक, सभापती, सचिव, उपअभियंत्यांच्या नागपूरपासून मुंबईपर्यंत कित्येक बैठका झाल्या आहेत, मात्र आतापर्यंत पुनर्बांधणीचा नारळ फुटला नाही। त्यामुळे या टक्केवारी अभियंत्यांची हकालपट्टी करा तरच मार्केटचा पुनर्विकास होईल असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।